पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील जांबूत पिंपरखेड परिसरातील नागरिकांच्या जीविताचे रक्षण करण्यासाठी या भागातील नरभक्षक बिबट्यांना गोळ्या घालून ठार मारण्याची मागणी खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी पत्राद्वारे मुख्य वनसंरक्षक आशिष ठाकरे यांच्याकडे केली आहे। पिंपरखेड येथे आज रोहन विलास बोंबे या 10 वर्षाच्या चिमुकल्याचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला। या घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी वन विभागाचे वाहन आणि कार्यालय पेटवले। या घटनेची तात्काळ गंभीर दखल घेऊन खासदार डॉक्टर कोल्हे यांनी पुणे प्रादेशिक विभागाचे मुख्य वनसंरक्षक आशिष ठाकरे यांना पत्र पाठवून नरभक्षक बिबट्यांना ठार मारण्याची एलिमिनेशन ऑर्डर काढण्यासाठी चीफ वाईल्ड लाईफ वॉर्डन, राज्य सरकार तसेच संबंधित यंत्रणेची परवानगी घेण्यासाठी त्वरित पावले उचलावीत अशी मागणी केली आहे। पिंपरखेड येथे अवघ्या 10 दिवसात 2 लहानग्या निष्पाप जीवांचा बळी गेलाय, तर महिनाभरात ही तिसरी घटना घडली आहे असे असून राज्य सरकार उपाययोजना करण्यासाठी पावले उचलण्याकडे दुर्लक्ष करीत आहे। ही अतिशय चीड आणणारी बाब असल्याचं खासदार डॉक्टर कोल्हे यांनी पत्रात म्हटलं असून भर दिवसा माता भगिनी आणि लेकरांचा बळी जात असताना सरकार निष्ठुरपणे बघत आहे। त्यामुळे आज नागरिकांच्या संतापाचा कडेलोट झाला। राज्य सरकारला माझी कळकळीची विनंती आहे की यापुढे एकही क्षण न दवडता आमच्या जीवाभावाच्या माणसांचे जीव वाचवण्यासाठी तातडीने निर्णय घ्यावेत अशी मागणी खासदार डॉक्टर कोल्हे यांनी आपल्या पत्रात केली आहे। बोलतोय का दादा भाऊ? बोलतोय का?